अकोट तालुक्यातील टाकडी बुद्रुक परिसरामध्ये 18 जून रोजी दमदार पाऊस झाला। या पावसामुळे परिसरात खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात झाली आहे। परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली। शेतकऱ्यांनी आता पेरणीला सुरुवात केली आहे। ज्या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर आहे ते शेतकरी ट्रॅक्टरद्वारे पेरणी करत आहेत। ज्या शेतकऱ्यांकडे बैलजोडी आहे ते शेतकरी तिफणीद्वारे पेरणी करत असल्याचे दिसून येत आहे। दरवर्षीपेक्षा यावर्षी पाऊस उशिरा आल्याने खरीपाची पेरणी उशिरा होत आहे। या परिसरात जवळपास 60% शेतकरी कपाशी या पिकाची पेरणी करताना दिसत आहेत। 40% क्षेत्रावर मूग, तूर, उडीद, ज्वारी पिकाची पेरणी केली जात आहे। पाऊस चांगला पडल्यामुळे शेतकरी पेरणीच्या कामामध्ये मग्न झाले आहे। यावर्षी बियाण्यांची शेतकरी वर्गाला टंचाई भासत असून बियाण्यांचे प्रचंड भाव वाढले आहेत। त्यामुळे शेतकरी वर्गाचे पेरणीचे बजेट वाढले आहे। डिझेलचे भाव वाढल्याने ट्रॅक्टरची पेरणी महागली आहे। पर्यायाने शेतीचा खर्च 1.5 पटीने वाढला आहे। पूर्णा खोडके, विदर्भ न्यूज, सोहटा बाजार।